Hello friends, today we are going to learn our first chapter, gravitation, and from that our today's topic is mass and weight. Mass and weight in Marathi, वस्तुमान आणि वजन. Collectively, in general, we use these two words as the same meaning. But there is some difference. Which is that we are going to learn. Mass. Mass is amount of matter present in the object. Amount of matter present in the object. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये किती मॅटर आहे, that is mass. Another point about mass we can say, value of mass does not change. Value of mass is same everywhere in the universe. Value of mass is same on all locations on the earth as well as on other planet also. Value of mass does not change. It is same everywhere. SI unit of mass is kilogram. And CGS unit is gram. We know kilogram and gram. Measure of inertia. Mass is a measure of inertia. We can write here. It is means mass is measure of inertia. It is measure of inertia. Mass is measure of inertia. Higher the mass, higher the inertia of that object. मास जर जास्त असेल तर त्या ऑब्जेक्टची पदार्थाची इनर्शिया सुद्धा जास्त असते. दिस कॅन बी टोल्ड अबाउट मास. अँड नाउ वेट. व्हॉट इज दिस वेट? वेट इज डिफाइंड एज वेट इज फोर्स विथ व्हिच अर्थ अट्रॅक्ट ऑब्जेक्ट. Weight is defined as force with which earth attract object. Weight W equal to F, that is force, and that is equal to mg, means mass into gravitational acceleration equal to weight of that object. Mass into gravitational acceleration is mass of that is weight of that object. Weight equal to W equal to mg, or W equal to M equal to mg. M is mass of the object, G is gravitational acceleration. This means that suppose person have mass 100 kilogram, its weight W equal to F will be 100 kilogram multiply G is suppose 9.8. This is equal to 980 Newton. This is the weight of that person. 100 किलोच्या माणसाचं वजन असेल किती? 980 न्यूटन. परंतु जनरली आपण काय म्हणतो का माझं वजन 60 किलो आहे. तुम्ही म्हणाल एखादा माझं वजन 50 किलो आहे, एखादा म्हणेल माझं वजन म्हणजे 40 किलो आहे, एखादा म्हणेल माझं वजन 100 किलो आहे, 110 किलो आहे. वजन आता इथे जनरली आपण असं वापरतो वजन म्हणून जनरल टर्ममध्ये, परंतु वजन आणि मासमध्ये मुळामध्ये हा फरक असतो. म्हणजे 100 किलोच्या माणसाचं वजन किती असेल, वेट किती असेल, म्हणजे मास जर 100 किलो असेल तर त्यावर ॲक्टिंग फोर्स जो आहे तो किती आहे? 980 न्यूटन. परंतु दोन्ही आपण समानार्थी एकाच अर्थाने वापरत असतो आणि फारसा त्याने फरक सुद्धा पडत नाही व्यवहारामध्ये. परंतु जेव्हा आपण इथे ग्रॅव्हिटेशनच्या बाबतीत बोलत असतो तेव्हा मात्र वेट अँड मास
हे डिफरंट असतं. आता ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन इज नॉट सेम ऑन ऑल ओव्हर द अर्थ सरफेस ऑर ऑन अदर प्लॅनेट ऑल्सो, because mass of that planet and radius of the planet changes, and due to this their gravitational acceleration also changes. आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन जीची व्हॅल्यू बदलते अर्थ सरफेसवर सुद्धा वेगवेगळ्या लोकेशनवर वेगवेगळी असते. म्हणून पदार्थाचं जे वेट आहे ते सर्व ठिकाणी सारखं नसते. फॉर एक्झाम्पल ऑन द अर्थ व्हॅल्यू ऑफ जी इज हायेस्ट ऑर लार्जेस्ट ऑन द पोलवर जीची व्हॅल्यू लार्जेस्ट आहे, मोठी आहे, सर्वात मोठी असते, 9.832 असते मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग त्या ठिकाणी वेट सुद्धा काय राहील, जास्त राहील. आणि इक्वेटरवर वेट सर्वात कमी राहील अर्थ सरफेसचा विचार केला तर. आणि म्हणून आपण म्हणतो व्हॅल्यू ऑफ मास इज सेम एव्हरीवेअर on the earth surface or everywhere in the universe. Weight changes place to place. Weight changes place to place. जागा बदलली वेट बदलू शकते. लॅटिट्यूड बदललं वेट बदलते. फॉर एक्झाम्पल 100 किलोग्रॅम मास, or suppose there is gold, you buy gold and you buy it on weighing machine. weighing machine वरती मोजलं तुम्ही गोल्ड, जे गुरुत्वावर चालते, तर हे भरणारा 983 न्यूटन. इथे थोडंसं वेगळं येईल. आणि तेच जर वेग मशीनवर हे मोजलं इकडे तर ते येईल वेट त्याचं 978 न्यूटन. आता वेइंग मशीन ह्या दोन प्रकारचे असतात. मास जर तुम्हाला मोजायचं असेल तर मास मोजण्यासाठी हा असा तराजू जर वापरला, यामध्ये मास तुमचं कोणत्याही ठिकाणी मोजा सारखंच येईल. 1 किलोग्रॅमचं वेट असते, दुसऱ्या बाजूला आपण 1 किलोग्रॅम म्हणजे याच्यात जेवढं मॅटर आहे तेवढं मॅटर यामध्ये टाकलं की तो समान होईल. याला आपण मास मोजू शकतो. परंतु सपोज यू हॅव स्प्रिंग टू काउंट द वेट. तुमच्याजवळ स्प्रिंग आहे असा वेट काउंट करण्यासाठी, जो गुरुत्वावर चालतो, गुरुत्व बलावर. इथे एखादी वस्तू जर समजा तुम्ही लटकवली अशी तर तो खाली जाईल, परंतु पोलर रिजनमध्ये तो जास्त खाली जाईल आणि इक्वेटरवर कमी खाली जाईल. म्हणजे यानं वेट तुम्ही मोजू शकाल. त्याला जर समजा आपण 9.83 जर समजा याला मल्टिप्लाय केलं तर 100 किलोग्रॅम म्हणजेच ती 983 न्यूटन आणि इथे 978 न्यूटन. हे 100 किलोग्रॅम असं मोजून घेतलं तर याला मात्र ते कमी जास्त होऊ शकते या मशीन. का कमी जास्त होते यावर विचार करा. सो दिस इज अबाउट मास अँड वेट. वेट चेंजेस प्लेस टू प्लेस and SI unit of weight is Newton. SI unit of weight is Newton. As I have told you, weight of the object will be largest on the pole and that will be smallest or कमीत कमी असेल कुठे on the equator. Means weight of the object changes from place to place on the earth surface, and as g of various planet is different, and so weight of the object changes on planets also. Planet will change, weight will also change, but mass remain same
एव्हरीवेअर. मास रिमेन सेम एव्हरीवेअर. त्या पदार्थाचं मास मात्र सर्वत्र सारखं असते. मास इज अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट अँड वेट इज फोर्स विथ व्हिच अर्थ अट्रॅक्ट ऑब्जेक्ट. वेट इक्वल टू F equal to mg. So this is about mass and weight.